नमस्कार, महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मराठी भाषा दिनानिमित्त चेंबूर येथील श्री नारायण गुरु हायस्कूल येथे कवी, लेखक व दिग्दर्शक प्रकाश सुर्वे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सदर प्रसंगी प्रकाश सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाचे महत्त्व व मराठी संस्कृती याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले। सदर प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लीजा मॅडम, प्रयोगशिका पूनम शर्मा, केजी विभागाच्या मुख्याध्यापिका हिल्डा मॅडम, शिक्षिका सारिका झुमूरसह आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते। तर टाकूया यावरती एक नजर। शांत बसा सर्वांनी। And Prakash Borde sir. कार्यक्रमाच्या सोहळ्याला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी माननीय श्री प्रकाश बोर्डे सर, सन्माननीय शाळेच्या अधीक्षक श्रीमती लेजू विदोष मॅडम, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लीजा श्रीरत्न मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती पूनम शर्मा मॅडम, केजी विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेल्डा मॅडम, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून होईल। उपस्थित सर्व मान्यवरांना नम्र विनंती की त्यांनी दीप स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया। तिच्याच उजेडात उभे राहून अंधकार अज्ञानाचा दूर करूया। कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या मुरलीत, त्याच घोड दळ पायसळ, फाटा दही भक्कळ, अगिदातीच बळ, पाहणारा कापे थरथर, गाव लुटली देवळ उद्ध्वस्त। सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार आणि मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आमची शाळा श्री नारायण गुरु हायस्कूल चेंबूरमध्ये आहे आणि आमची मराठी इंग्रजी माध्यम जरी असलं तरी दरवर्षी आमचे मुख्याध्यापक लीजा मॅडम आणि उपमुख्याध्यापक पूनम शर्मा मॅडम ह्या फार सपोर्ट करून आम्हाला हा कार्यक्रम साजरी करायला सहभाग करतात। आणि आज विशेष असं आमच्या कार्यक्रमाचा आहे, आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेतोच, पण ह्या वर्षी आम्हाला कवी, लेखक, गीतकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत असे श्रीमान प्रकाश बोर्डे सर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तर मला असं वाटतं आपण त्यांच्याशीच बोललं तर फार बरं होईल। नमस्कार, मी प्रकाश बोर्डे। आज खरं तर मराठी भाषा दिन, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस।
महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा मराठी दिन मराठी भाषा पंधरवडा म्हणून साजरा केला जातो आणि श्री नारायण गुरु हायस्कूलने मला प्रमुख पाहुणे म्हणून इथे अतिथी म्हणून बोलवलं, याबद्दल खरंच त्यांचा मी आभारी आहे। मला असं वाटतं की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये महाराष्ट्र दिन किंवा मराठी भाषा दिन हा साजरा होतच असतो, परंतु एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी भाषा दिन अभिमानाने साजरा करताना मी खरोखर धन्य झालो। म्हणजे मला असं वाटतं की माझं केलेलं त्यांनी स्वागत आणि त्यानंतर दिवसभराचा त्यांचा जो असलेला कार्यक्रम, याबद्दल खरंच मलाही हुरूप आला की खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन आज साजरा होतोय। त्याचबरोबर लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानवतो मराठी। कविश्रेष्ठ सुरेश भटांनी लिहिलेल्या या गझलला म्हणजे महाराष्ट्रात ती प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या नसानसात या पेरलेल्या आणि भिजलेल्या ज्या ओळी आहेत, त्याच्यातूनच आपण कुठेतरी स्फूर्ती घेऊन या महाराष्ट्र दिनाला किंवा मराठी भाषा दिनाला आपण आज सुरुवात करूयात। खऱ्या अर्थाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल हे माहीत नाही, परंतु प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या घरात ही जी मराठी भाषा रुजली गेली, ही जर जपली गेली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन साजरा होईल असं मला वाटतं। आणि मराठी भाषा ही अभिजात आहेच। शासन आपल्या स्तरावरती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत, परंतु मराठी म्हणून आपली ती तितकीच मोठ्या प्रमाणावरती जबाबदारी आहे की मराठी जपली पाहिजे, मराठी जोपासली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मराठी बोलली गेली पाहिजे। जेव्हा आपण मराठीत बोलू तेव्हा ती खऱ्या अर्थाने मराठी जपली जाईल, जोपासली जाईल आणि बोलली जाईल। जनतेला तुम्ही काय सांगाल की मराठी भाषा दिवस आहे, त्याबद्दल तुम्ही आव्हान कशा प्रकारे कराल? खऱ्या अर्थाने 27 फेब्रुवारी म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जी जयंती आहे ती मराठी भाषा दिन म्हणून साजरी केली जाते आणि मला असं वाटतं खूप कमी जणांना माहिती आहे की आज मराठी भाषा दिन आहे, परंतु शासनाकडून आणि इतर माध्यमातून मराठी भाषा दिनाची मोठ्या प्रमाणावरती जर जाहिरात केली गेली, मराठी भाषा दिन प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात जर रुजवला गेला तर प्रत्येकजणच मराठी भाषा दिन खऱ्या अर्थाने साजरा करेल आणि ही सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट राहील। खऱ्या अर्थाने मराठी भाषा जर आपण जोपासली, जपली आणि जर बोलली, याच मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने जनतेसाठी मोठ्या प्रमाणावरती शुभेच्छा राहतील।